नमस्कार, मी दिनेश शिताप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, वरती आलो आहे बागेत जरा. माहीत असेल आता कसं आहे, म्हणजे आंबे वगैरे लागतात. तर यावर्षी आंबे खायला भेटणार नाही आम्हाला, पण रतांबे आहेत ते आता रतांबे पाडायचे आहेत. म्हणजे 2-3 आंबे आहेत, त्यातले एक डांबा ठेवायचं आहे, म्हणजे कुकमांसाठी पिकलेले. आणि बाकीचे 2-3 आहेत ते आता काढायचे आहेत, म्हणजे पाडणार आहेत ते काठीन झोडपून. बघा इथे एक आहे, तिकडे 2 आहे पुढे, आणि अजून याची एक पाटी आहे तिकडे. तर तसे 3-4 आहेत. तर त्यातले तिघांवरचे पाडायचे काठीने झोडपून. आणि पाडल्यानंतर मग ते फोडं करून सुकवायचे. सुकवायचे ना किती, हां, सुकवून नंतर मग ते मार्केटमध्ये किंवा बाजारात कुठं जवळपास विकायची. तर सध्या मार्केटमध्ये रेट आहे 140 का 150 किलो आहे फोडांचा. तर बघूया, आधी आता पाडूया. आधी ओंबील वगैरे आहेत वाटतं कुठं रेखावर, बघतो आधी. तिथे चढतोय आता, चला. तर ही समोर आता मी आता झोडपलेली. मग अशी काय झोडपताना व्हिडिओ नाही केली, कारण मी आणि आई दोघंच आहे. आईकडे निवडते, मी वरती चढलो होतो, तर मग व्हिडिओ नाही केलेली. तर ही एकच झोडपून झाले, जवळजवळ पाऊण तास 1 तास गेला असेल पूर्ण झोडपायला. खाली पडले सवय, बघा जमवायची आता. ह्या काठीन झोडपले, आई गोळा करते. तिकडे पूर्ण वाटले पडले सर्व इकडे. हे आतमध्ये इकडे आहेत, भरपूर आहेत पडलेत, पूर्ण झोडपून टाकलं इकडे. आणि ही ठेवायची आहे ना बाकीच्या 2, आणि ह्या बाकीच्या 2 आहेत त्याच्यावर ओंबील आहेत. म्हणजे ते लाल लाल मुंगे झाड असतात एकदम, त्यातलेत चावतात ते. तर बघूया त्यांच्यासाठी काय करता येईल ते. तर जास्त आहेत राहतात. तर मग आम्ही मीनी बायको एक माणूस वाढले खेप घ्यायला. तर ती आले, तिला बोलवलं न्यायला. तर ती आली होती. तर जास्त आहे तरी पण मग आम्ही आता एक खेप टाकायला चाललो घरी. हे बघा, तर घेऊन आलो, आई जमवते. तर आता हे घरी ठेवून मी परत येणार आहे. जमवायचे आहेत थोडेफार, आणि मग एका खेपात घेऊन जाईल, अजून होऊन जाईल सर्व. तर हे बघा 2 टप घेऊन आलो आम्ही. एक 3 आणलं छोटावाला, मी मोठा आणलं. अच्छा, मी मोठा आणलं. तर कधी फोडायचे ते बघू. पुढे घे, कर पलटी इथं. इकडे या साईडला कर. हां, चालते. तर एक फेरी मारली आम्ही, आणि आता परत चाललो आहे घरी. ओतलेले रातांबे आणून, आणि आता वरती परत चाललो आहे. आणि आम्ही गेलो ना, मग म्हणजे सकाळी आम्ही रातांबे काढायला, तर सकाळी हे नव्हते बहुतेक. तर आत्ता वाटतं मध्ये कोणीतरी आणले 11 वाजता वार कोणीतरी येऊन टाकले सुकसे. तर अशा प्रकारे आम्ही पण फोडणार त्यांना मध्ये, म्हणजे एका तुम्ही 2 बेदं करणार आणि सुकसे टाकणार. त्यानंतर ते सुकल्यानंतर मग मार्केटला विकणार. हे कोणतरी टाकाय बघा, मस्त पेरून सुकतील. वरती आणून ठेवले, घरं खालती आहेत, इकडे वरती आहेत.
बिंदास, कोण येणार नाहीत. आता आपण परत चाललोय दुसरी फेरी आणायला. 12:30 वाजून गेले, ऊन लागले भरपूर. यावर्षी पाऊस कधी पडतोय काय माहीत. बाई पुढे चालते. कधी चुलीवर बनव ना. गॅस संपलाय, गॅस काही मिळत नाही आहे अजून, पण बघूया गॅस कधी भेटतोय. तो आता चुलीवर जेवण करतो सध्या. मी नाही, हे करते आहे ना. चुलीवर जेवण करायचं आणि गॅसवर जेवण करायचं कसं वाटतं तुला? काय वाटतं फरक? गॅसपेक्षा झटकन होतं, कारण आपल्याला कसं लागलं विजेपर्यंत पटकन होतं. मग गॅस बरा की चूल बरी? तसे ते सोड, पण गॅस बरा की चूल बरी? तर गॅस, कारण गॅस मध्ये पटकन होतं. आता बोली चुलीवर पटकन होतं. नाही, गॅस मध्ये काय एवढंसं करायचं असलं ना तर कधी पण ऐन टायमाला तर विस्त वाढणार लागलं बरं असं. मला मोठं जेवण करायचं असेल मग मोठं जेवण चुलीवर बरं आहे. चुलीवर काय झाले सर्व गोळा करून? मग किती जमा केलंस? दे पटकन गोळा करूया. इथलं केलंस मधलं सर्व? मधलं केलंस काय? काय झालं, भरपूर आहेत. छोटा टप आण ग. ही अर्धी केलीस पिशवी वाटतं. ओय टप दे मला एक. पटकन गोळा करूया. हे बघा इथं पण आहे, आणि तिकडे खालती पण गेलीत, उडाले जास्त. गोळा करूया पटकन. हे खालतून आणतो हा. तर आता हे जमून झाले परतचे. मग अशा आम्ही गेले 2 टप. आता हा एवढा अर्धा झालाय. पोतलीत अर्धे इकडे बघा, पोतली पण अर्धे थोडीफार. हा एक आहे छोटा गमेला, तिच्याकडं दाखव इकडं. हे बघा तिच्याकडे पण तिने जमवले, आणि आईने एक गमेला जमवले तिकडे. तर असे 4-5 झालेत वस्तू. आता घेऊन जायचे एकत्र करून सर्व. एका रात्री झाडावर एवढे भेटले. बाकीचे 3 रोप आहेत ते आता राहून दे. ते ओंबील आहेत आता, ते बघूया त्यांचं काहीतरी करावं लागेल थोडंफार, नंतर मग पाडायचे पिकल्यावर. आता हे जाऊया घेऊन. झालं दे का माझ्याकडे पिशवी दे. उचल. पिशवी दे तिकडे वरती. पिशवी दे माझ्याकडे. मिळ घ्या. उचलतो ह्याच्या बोलतोय डायरेक्ट आपण टाकवतो. जमतंय काय? या ह्या टपमध्ये होत, मी घेऊन जाईन टप. म्हणजे आता नाही, नंतर घे. या रतांबेच होत त्याच्यात. हा हा राहतील ते. हो राहतील. ती पिशवी काय घमेल घे, आणखी संपला विषय. चला हे का निघूया आपण आता. घमेल उलट पाहिजे, म्हणजे तो सामान अडचण होईल कमी. पिशवी टाका मध्ये आणि घमेल उलट मग. दुपारचे 12:30 वाजून गेलेत, आणि ही आमच्या आता दुसरी फेरी आहे. आई येते मागून, आम्ही चाललो आहे. मीनी बायको दोघं आहे. तिने पिशवी घेतली आहे आता. आईकडे घमेल आहे आणि मी टप घेतलं आहे मोठा. तर चला, तर आजची व्हिडिओ तर संपवतो आहे.
आता हे रातांबे आम्ही नेऊन घरी आता बघू कधी आई बोलते फोडायचे ते, कारण आता उद्यापासून कार्यक्रम सुरू होतात आमच्याकडे, पूजा वगैरे, आता वाडीपूजा वगैरे येते. तर बघूया आता कधी बोलतात फोडायचे ते, फोडून मग सुकेसे घालणार. तर चला, तर मग आजच्या व्हिडिओ इथं संपवतो. भेटूया लवकरच ना व्हिडिओमध्ये. चला चल ग, टाटा कर.